तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला काही भागात तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात देखील अतिवृष्टीनं परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की मराठवाड्यात सुद्धा नुकसानीचं प्रमाण हे खूपच जास्त आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही सरकारी मदत आणि पीक विम्यावर आहे। मात्र 1 रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचारामुळे बंद पडल्यानं पीक विमा काढण्याचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा निम्म्यावरती आलंय। याशिवाय पीक विम्याची भरपाई मिळण्याचे निकषही बदलण्यात आले, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत विम्यापोटी अपुरी मदत मिळण्याचा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात पीक विम्याची भरपाई ज्याचे निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो। 2023 पासून सुरू झालेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद होता। गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर 2025 पासून ही योजना गुंडाळली। योजना बंद झाल्यानं पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याचा संपूर्ण हप्ता स्वतः भरावा लागतो। यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 47.72% शेतकऱ्यांनीच अर्ज केले। 39,37,629 शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला। तर गेल्या वर्षी 76,19,512 शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते। त्यामुळे यावेळेला निम्म्यापेक्षाही कमी प्रतिसाद हा पीक विम्याला मिळालेला आहे। त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे।